गेलं तर गिरीश तिवारी साहेब, खऱ्या अर्थाने पाहिले गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक चिटणीस महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत समारंभ केला जात आहे। आमचे मुख्य आयोजक कुमार विजय ठाकूर ज्ञानेश्वर सते यांच्या हस्ते मात्र हे स्वागत समारंभ केला जात आहे। त्याच दरम्यान मी विनंती करतो किरण बोराडे साहेब मनसे उपशहर अध्यक्ष कलंबोली यांना देखील मी विनंती करतो, विवेक बोराडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। खूप सारे धन्यवाद सर्व मान्यवरांचं, पुनश्च मी हार्दिक स्वागत करतो। आमची स्पर्धा ही टुर्नामेंट सक्सेस होण्यासाठी आपण आपला अमूलाग्र बेल या स्पर्धेला दिलं, त्याबद्दल अगदी मनापासून मी हार्दिक स्वागत करतो। आणि त्याच दरम्यान मी योगेश भोईर यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे। मनसे चषक म्हटलं आलं तर आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत समारंभ होणं आवश्यक आहे मित्रांनो, त्यावेळेस म्हणून योगेश भोईर यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। चला स्पीड अप करायचंय दोन्ही टीम, ही विनंती असेल। 4 ओव्हरची मॅच असेल अर्थातच, त्यामुळे आपल्याला या गोष्टी वारंवार सांगितल्या गेल्या नाही पाहिजेत, तर थोडंसं स्पीड अप करायचं प्लीज। ओव्हर टू कॉम्बॉक्स, थँक्यू। थँक्यू। नवीन मॅच आपल्याला भेटेल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल, एका बाजूला टीम बोकरपाडा आणि दुसऱ्या बाजूला वाघिवली या दोन बलाढ्य ताकदवर संघादरम्यान मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते। टॉस जिंकून प्रथम निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा बोकरपाडा टीमने आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय टीम वाघिवली संघाला। वाघिवली संघाचे दोन सलामीवीर फलंदाज रितेश पाटील आणि विकास गावंड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रितेश आगिवले गोलंदाजी मार्कर या ठिकाणी पाहायला मिळेल। पहिलं षटक त्याच्या माध्यमातून फेकलं जातंय, सातत्यपूर्वक बोकरपाडा टीम कडून पहिलं षटक या गोलंदाजीच्या माध्यमातून फेकलं जातं। इथे मात्र संधी निर्माण झाली आहे, पहिल्याच बॉल वरती झेल पकडला जातोय, विकेट मिळते, बॅट्समन आउट, फलंदाज बाद। धन्यवाद डीजे। इथे पहिल्याच चेंडूवरती संधी निर्माण झाली होती आणि फार चांगला झेल, खरं तर सोपा झेल या ठिकाणी पकडला गेलाय आणि विकेट क्रमांक पहिला या ठिकाणी मैदानाच्या बाहेर स्वस्तात बाद व्हावं लागलं। थोडीशी निराशा होताना पाहायला मिळते टीम वाघिवली संघाची, परंतु त्या विरोधात फार चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। अगदी उजव्या यष्टीवरती टाकलेला बॉल हलकीशी उसळी चेंडूने घेतली होती आणि त्यानंतर खरं तर फलंदाजाला प्रवृत्त केलं हा फटका खेळण्यामध्ये आणि त्यानंतर विकेट जाते। नवीन बॅट्समन फलंदाज रितेश पाटीलची जागा भरून काढण्यासाठी जयेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल। पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पॉवर प्ले सजवला गेलाय, दोन क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफला त्या ठिकाणी उभे आहेत आणि अशा वेळेला गोलंदाजी मात्र तिखट होताना पाहायला मिळते। पहिला चेंडू या ठिकाणी संपलाय, पहिलं षटक आहे, पॉवर प्ले तुम्हाला भेदावा लागेल। या विकेट गेल्यानंतर जे दडपण आता क्रिएट झालंय टीम वाघिवलीवरती, ते दडपण जर तुम्हाला जुगारायचं असेल तर एखादा मोठा फटका या षटकामध्ये तुम्हाला ठोकावा लागेल। इथे मात्र चांगला चेंडू वेगवान अगदी समोर टाकला होता, बॉल फिल्डर येतोय चेंडूच्या खाली, लगेचच चेंडू उचलला आणि लगेच हिट मारण्याचा प्रयत्न, एक धाव होती तिथे मात्र दुसरी धाव या ठिकाणी खर्ची केली गेली आणि या दोन धावेच्या मदतीने संघाचं धावफलक या ठिकाणी खुलवतोय, धावफलकाचा श्री गणेश होतोय, टीम वाघिवली जाऊन पोहोचली आहे ती टोटल 2 या धावसंख्येवरती। 1-2 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते। संत आणि सावध सुरुवात या ठिकाणी वाघिवली टीमच्या माध्यमातून, पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र 2 धावा पुढच्या चेंडूवरती या ठिकाणी केल्यात कंप्लीट। रितेश पुन्हा एकदा तयार, हा पुढचा चेंडू अगदी समोर टाकला होता हा बॉल आणि बॅटची हलकीशी कडा, क्षेत्ररक्षक चेंडू जातो विकेट कीपरच्या हातामध्ये, विकेट कीपरने आपलं काम चोखरित्या पार पाडले, त्या ठिकाणी बॉल पकडला आणि नंबर क्रमांक 2-3 वरती आलेला फलंदाज जयेंद्र पाटील याला सुद्धा या चेंडूवरती व्हावं लागतंय बाद।
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. नंबर क्रमांक 4 वरती क्रिश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतो. स्ट्रायकर एंडवरती तो खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याला चांगला खेळ करावा लागेल. खरं तर सुरुवातीचे 2 फलंदाज लवकर बाद झाले. फलंदाज रितेश पाटील स्वस्तात बाद झाला 0 या धाव संख्येवरती आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला जयेंद्र पाटील ज्याने एका चेंडूवरती 2 धावा जरूर जमवल्या, परंतु त्यानंतर त्याला सुद्धा मैदान सोडावं लागतंय. आता फलंदाज विकास गावंड खरं तर या मॅच मध्ये सलामीला आलेला फलंदाज अगदी शांत रीतीने नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. त्याला प्रश्न पडलाय. खरं तर या मॅच मध्ये त्याला टिकून राहावं लागेल. क्रिश पाटील नवीन आलेला फलंदाज पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल खेळतोय आणि आता या जोडीला मैदानावरती टिकून राहावं लागेल. या जोडीला मैदानावरती चांगला खेळ करणं गरजेचं असेल. गोलंदाज रितेश आगिवले हा पुढचा चेंडू घेऊन तयार. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. बॉल हवेमध्ये फिल्डर येत आहे. 2-2 चेंडूच्या खाली झेल इथे पकडला जातोय. चांगली गोलंदाजी भेदकता पाहायला मिळाली रितेश आगिवलेची या मैदानावरती. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू आहे आणि 5 बॉल संपलेत आणि तब्बल 3 विकेट गोलंदाज रितेशने आतापर्यंत मिळवल्यात. महत्वाची फलंदाज खरं तर मैदानाच्या बाहेर गेलेत वाघिवले टीमचे आणि या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम भोकरपाडा सुरुवात ओव्हर मध्ये. सुरुवातीला खरं तर पहिलं षटक होतं आणि या षटकामध्ये जर खालून जरी बॉल खेळून काढले असते, ग्राउंड शॉट खेळले असते तर बचावात्मक खेळ आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु मोठे फटके मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे कर्दनकाळ ठरला जातोय. विकेट जात आहेत वारंवार. टीम वाघिवली संघाच्या आणि या मॅच मध्ये पूर्णपणे हमी झालाय तो गोलंदाजी करणारा भोकरपाडा संघ. रितेश आगिवलेनं चांगले टाकलेलं निर्णायक षटक. खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 3 विकेट त्यांना मिळवल्या. महत्वाचे फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. आता मधल्या फळीचे फलंदाज मैदानावरती खेळ करतायत. मधल्या फळीचे फलंदाज खरं तर घातक असतात, परंतु घातकीपणा तुम्हाला मैदानावरती सिद्ध करावं लागेल आणि त्याही पेक्षा आता या मैदानावरती तुम्हाला टिकून राहावं लागेल. मैदानावरती तग धरून उभं राहावं लागेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज रितेश पुन्हा एकदा तयार असेल. शेवटचा बॉल या ठिकाणी टाकण्यासाठी. शेवटचा बॉल खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती जर एखादा चांगला फटका आला तर दडपण थोडस जुगारलं जाईल, परंतु मोठा फटका येणार की ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी चालू आहे ती गोलंदाजी कायम आपल्याला पाहायला मिळणार हे सांगणं थोडंसं कठीण. इथे पुन्हा एकदा वेगवान टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळाला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी चकला जातोय. शेवटचा चेंडू सुद्धा मैदानावरती निर्धाव आणि जबरदस्त अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फार चांगलं षटक या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय आणि या ओव्हर मध्येच आपण बघितलं तर फक्त 2 धावा गोलंदाजानं खर्ची केल्या आणि तब्बल 3 विकेट या ठिकाणी मिळवल्या जात आहेत. टीम वाघिवली टीमच्या वाघिवली विरुद्ध भोकरपाडा चालू असलेला सामना मैदानावरती आपण एन्जॉय करतोय. पहिल्या फेरीची पहिलीच मॅच आपण पाहतोय. गोलंदाज प्रणित पाटील आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये ज्याने जर विकेट हॅट्रिक घेतली तर सुमित पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. पारितोषिकाची खैरात या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून खरं केली जाते आणि एक कसलेला गोलंदाज प्रणित पाटील नेहमीच फार चांगली गोलंदाजी त्याची आपण बघितली आहे. याही मॅच मध्ये प्रेक्षकांकडून खरं त्याच्या पाठीराखांकडून अपेक्षा आहेत. विकेट हॅट्रिक साठी सुमित यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक प्रणित पाटील यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रणित पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज असेल विकास गावंडचा हा पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. गोलंदाज जातोय स्वतः चेंडूच्या खाली. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली जाते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला झेल पकडला.
विकेट जाते पहिल्या चेंडूवरती. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील, स्ट्रायकर रेणूवरती गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली होती आणि यावेळेला मात्र चेंडू टप्पा पॅड वरती आदळतोय. पंचांकडे जोरदार अपील जरूर झाली, परंतु पंचांनी सांगितलं चेंडू थोडासा बाहेर निघतोय आणि त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात याही चेंडूवरती धाव कंप्लीट केली जाते. बऱ्याचशा कालावधीनंतर आता एक धाव फलकावरती जोडताना पाहायला मिळाले फलंदाज आणि एकेरी धावेच्या मदतीनं 3 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 3 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. इक्के दुक्के से काम चलने वाला नाही आहे. खरं तर एखादा मोठा फटका या ठिकाणी खेचावं लागेल. दडपण खरं तर टाकलंय टीम बोकरपाडा संघाने, ते दडपण तुम्हाला हटवावं लागेल आणि आपला नॅचरल खेळ या ठिकाणी टीम वाघिवली संघाला मैदानावरती करणं गरजेचं आहे. खरं तर आपण सुरुवातीच्या मॅच मधून पासून आपण बघतोय गोलंदाज या खेळपट्टीवरती खरं तर जम बसवतायत आणि गोलंदाजांना पोषक असणारं हे वातावरण या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जशी गोलंदाजी रितेश आगिवलेने केली, अगदी त्याच्या पावलावर पाऊल टाकत या ठिकाणी गोलंदाज प्रणित मैदानावरती चेंडू फेकतो आणि यावेळेला मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात आणि फलंदाज या चेंडूवरती सुद्धा होतोय बाद. या चेंडूवरती महेश मोहिते खरं तर बाद झाला आणि खरं तर आश्चर्याचा धक्का त्याला या मॅच मध्ये आपण बसताना आपण बघितला. खरं तर चेंडू त्याला समजला नव्हता आणि आशाभूत नजरेने तो चेंडूकडे पाहत राहिला. तोपर्यंत चेंडूने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि विकेट जातीये. आतापर्यंत आपण बघितले तर टोटल 5 फलंदाज बाद झालेत. आरडी टीम आता मैदानाच्या बाहेर गेली आणि आता नवीन आलेला फलंदाज सौरभ पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. काय गोलंदाजी पाहायला मिळते, पूर्णपणे कसलेली गोलंदाजी या मॅच मध्ये प्रणित पाटील आणि रितेश आगिवलेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. हा पुढचा चेंडू गोलंदाज तयार. हा चेंडू पॅड वरती आदळला जातोय. पंचांकडे अपील आणि अपील उचलून धरली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि विकेट मिळते. फलंदाज या चेंडूवरती बाद. शेवटचा एक चेंडू आता मैदानावरती हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आहे आणि यावेळेला फलंदाज होतोय बाद आणि हॅट्रिक संपादन केली जाते गोलंदाज प्रणित पाटीलच्या माध्यमातून आणि सुमित यांच्याकडून लगावलेला 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी मिळवलं जात आहे. परंतु त्याही पेक्षा ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, पूर्णपणे थांबून ठेवलं या ठिकाणी वाघिवली टीमला आणि त्यानंतर मात्र कमी धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. तब्बल 2 षटकं या ठिकाणी संपली आहेत. आतापर्यंत फलंदाज बाद झाले टोटल 7 फलंदाज बाद झालेत आणि फक्त धावा धाव फलकावरती येते 3 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पाहिलं गेलं तर काँग्रेस कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. सन्माननीय सुभाषजी पाटील साहेब यांचं नुकतंच आगमन झालंय.
खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मंचावर हनुमान गाठावले साहेब देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. त्याच दरम्यान संतोष गायकवाड साहेब मनसे वाहतूक चिटणीस पनवेल यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांच्यासमोर आपण पाहतोय केतन माने देवत विभाग मनसे कार्यकर्ता. त्यांच्यासमोर आपण पाहतोय मयूर पाटील असतील देवत विभाग कार्यकर्ता. त्याच दरम्यान हेमंत मेदाडकर असतील देवत विभाग कार्यकर्ता आणि प्रणय प्राभरेकर असतील त्यांचं देखील अगदी मनापासून मी हार्दिक स्वागत करतोय. आणि नेक्स्ट मॅच असेल अर्थातच पहिला कॉल देऊया दोन्ही टीमला आणि रिपोर्टिंग होणं गरजेचं आहे कारण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करतो दोन्ही टीमला. नेक्स्ट मॅच असेल श्री गणेश डेरवली त्यांच्या विपक्ष खेळेल साई 11 नवीन वसाहत रोहिंजन. या दोन्ही संघाला पहिला कॉल असेल. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. श्री गणेश डेरवली विपक्ष साई 11 नवीन वसाहत रोहिंजन. थँक्यू. चला यानंतरची मॅच असेल श्री गणेश डेरवली आणि साई 11 नवीन वसाहत रोहिंजन. दोन कॅप्टनला आपण विनंती करूया आपण कुठल्याही प्रकारचा अवधी न घेता लगेच टॉस साठी या ठिकाणी यायचंय. गोलंदाज आदी पाटील या ठिकाणी गोलंदाजी मार्कर तिसरं षटक वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक या ठिकाणी फेकण्यासाठी तयार आहे. पहिला चेंडू वेगवान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ विचावलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाज करतोय कमबॅक या ठिकाणी डॉट बॉल येतोय. धावफलक थांबून ठेवलाय ते 3 या धावसंख्येवरती. मेन पंचांच्या उजव्या यष्टीकडून या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. फार चांगले चेंडू डावकरी आताचा गोलंदाज या वेळेला टाकलेला बॉल सरळ जाऊन आदळतोय यष्ट्यांवरती. त्रिफळा उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज होईल बाद. विकेट जातीये नंबर क्रमांक 8 वरती फलंदाज बाद. चला रोहिंजनचं कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. डेरिवली टीमला आपण शेवटची विनंती करतोय आपण लगेच टॉस साठी या ठिकाणी घ्यायचंय. 8व्या नंबरचा फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता नवीन आलेला फलंदाज नंबर क्रमांक 10 वरती राम पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. ज्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी राहिली आहे टीम बोकरपाडा संघाची फार महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. चांगले चेंडू त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी टाकले जातात. वेगवान पद्धतीचे चेंडू फेकले गेले आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे फलंदाजीचा कणा मोडला तो वाघिवली टीमचा गोलंदाज तयार. या चेंडूवरती समोर टाकलेला हा बॉल होता. फलंदाजाला तितकासा चांगला संपर्क होताना पाहायला मिळत नाही परंतु स्वतः गोलंदाज चेंडू अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि एक धाव घेण्याचा जो प्रयत्न होता तो त्या ठिकाणी सफल ठरला आणि एकेरी धावेच्या मुदतीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 4 या धावसंख्येवरती. 4 ओव्हरची मॅच आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान 50-45 धावा धावफलकावरती येणं गरजेचं असतं आणि अशा वेळेला पहिल्या ओव्हर मध्ये मिळवल्या 3 विकेट, दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या 4 विकेट आणि त्यानंतर पूर्णपणे बॅकफुट वरती ढकलली गेली टीम. बॅटिंग करणारी वाघिवली टीम टॉस हरल्यानंतर बॅटिंग पाठवायला आली आणि त्यानंतर मात्र थोडीशी निराशाजनक कामगिरी याच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. हा पुढचा चेंडू फुल टॉस होता. इथे सरळ बॅट मधून खेचलाय. प्रणित चेंडू पर्यंत जाईल आणि डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न या वेळेला बघा पूर्णपणे टेन्शन फ्री आपल्याला पाहायला मिळतोय. टीम बोकरपाडा संघ डायरेक्ट हिट लगावला होता परंतु धाव रोखू शकत नाहीये. एका धावेच्या मदतीने 5 धावा या ठिकाणी धाव फलकावरती लागल्या जात आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं षटक या ठिकाणी आदी पाटील मैदानावरती फेकतोय ज्यानं सुरुवातीचे 2 चेंडू वरती 1 डॉट बॉल आणि 1 विकेट मिळवली आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल या ठिकाणी खर्ची करताना पाहायला मिळाला गोलंदाज आदी पाटील.
फार चांगली अशी ही स्पर्धा खरं तर बरेचसे प्रेक्षक बरेचसे मान्यवर या स्पर्धेला आपली हजेरी लावताना पाहायला मिळतात. आजचा हा रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि याही बॉलवरती चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी घेतली, विसावला विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. 5 बॉल संपलेत. शेवटचा एक बॉल या तिसऱ्या षटकातील मैदानावरती बाकी असेल. टोटल धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली ती 5. खरोखर फार चांगली गोलंदाजी राहिली या संपूर्ण मॅच मध्ये टीम बोकरपाडा संघाची, परंतु थोडेसे कुचकामी ठरले वाघिवली टीमचे फलंदाज. वाघिवली संघाचा विचार केला तर एक चांगला संघ आहे, चांगले चांगले फलंदाज याही संघामध्ये आपण पाहतो त्यांना, परंतु या मॅच मध्ये तर खेळत असताना थोडीशी कमकुवत फलंदाजी राहिली. चांगली गोलंदाजी त्यांच्या विरोधात पाहायला मिळाली. पहिल्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. शेवटचे 6 बॉल, शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आता कोणता गोलंदाज मैदानावरती हाताळणार हे आता पाहणं गरजेचं आहे. अजूनही काही बिघडलेलं नाहीये. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. इथून 2-3 मोठे फटके, एखाद 2-3 चौकार, एखाद 2-3 षटकार जर आले तर एक फायटिंग टोटल आव्हानात्मक टार्गेट धाव फलकावरती नक्कीच सेट होताना आपल्याला पाहायला मिळेल. यस, या दरम्यान अतिथी मान्यवर आपल्या या स्पर्धेमधून रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय जगदीश पाटील साहेब खानावले, माजी उपसरपंच तथा ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य. त्याच दरम्यान जितू पाटील साहेब माजी सरपंच खानावले, त्याच दरम्यान गणेश आगिवली साहेब सदस्य खानावले हे या स्पर्धेमधून रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि जी हॅट्रिक संपादन केली होती प्रणित पाटील यांच्यासाठी जितूबाई पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालेला आहे. खूप सारे शुभेच्छा, खूप सारे धन्यवाद सर्व मान्यवरांचा आज या मनसे ट्रॉफी मध्ये. थँक्यू. शेवटचं षटक या ठिकाणी फेकलं जाईल. नंबर क्रमांक 4 वरचं हे षटक टाकण्यासाठी गोलंदाज मंदार सासे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 3 गोलंदाजांना फार चांगली गोलंदाजी केली. ज्या पद्धतीने रितेशने चेंडू टाकले, अगदी त्याच्या पावलावर पाऊल टाकत प्रणित आणि आदी पाटीलने चेंडूची फेकी केली. आता या 4थ्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करणार हे पाहावं लागेल. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे त्या ठिकाणी लॉंग ऑनला फिल्डर चेंडू उचलणार, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. ते टोटल 8 या 8 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. हा 2 मिनिटं. चला, शेवटच्या बॉलवरती धाव घेतलेली नाहीये आणि त्या कारणाने आपण पाहतोय 7 धावा फक्त धावफलकावरती लागल्या जात आहेत. 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाज मंदार सासे गोलंदाजी मार्कर, त्याने पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र या ठिकाणी खर्च केल्या. हा चेंडू चांगला स्ट्रोक ऑन साइडला, विकेट किपर स्वतः जातोय चेंडू पर्यंत आणि या एकेरी धावेच्या मदतीने 8 धावा आता धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळतील. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. लो स्कोरिंग मॅच आपल्याला या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. हा सामना खरं तर राहिला आतापर्यंत टीम बोकरपाडा संघाच्या बाजूने आणि त्याचं मुख्य कारण आपण बघितलं तर गोलंदाजी आणि या भेदकता आपल्याला पाहायला मिळाली. जखडून ठेवलं गेलं, बांधून ठेवलं गेलं बोकरपाडा टीमच्या माध्यमातून. टीम वाघिवली संघाला एखाद 2 मोठे फटके तुम्हाला खेचावे लागतील, एखादं फायटिंग टोटल धावफलकावरती आणावं लागेल. बघा यावेळेला 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत, तोपर्यंत 1 धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाहीये आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक इथे मात्र थोडंसं पुढे जाऊन थांबलाय. 9 या धावसंख्येवरती 9 धावा धावफलकावरती लागल्यात. वाघिवली संघाचा इतिहास फार वेगळा राहिलाय. सातत्यपूर्वक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा मैदानावरती बघितलाय. चांगल्या संघांना हरवण्याचा कारनामा त्यांनी बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये केलाय, परंतु या स्पर्धेमध्ये खेळत असताना थोडीशी दमछाक झाली. सुरुवातीचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले आणि त्यानंतर मात्र तोल सांभाळता आलेला नाही या मधल्या फळीच्या फलंदाजांना आणि त्यानंतर मात्र या मॅच मध्ये पारड जड आपल्याला पाहायला मिळते. टीम बोकरपाडा संघाचं बॉल हवेमध्ये, इथे संधी पुन्हा एकदा निर्माण झाली.
झाली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत झेल पकडत नाहीये, तोपर्यंत सरळ चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. आलेला हा दणदणीत पहिला चौकार या संपूर्ण इनिंग मधला, आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते ते टोटल शेवटच्या क्षणाला का होईना 13 या धावसंख्येवरती. मी सुद्धा नाही आहेत. चला यानंतरची होणारी मॅच एका बाजूला असेल डेरवली आणि दुसऱ्या बाजूला टीम रोहिंजन. दोन टीम कॅप्टन आलेत का? हा चला, कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. या दरम्यान मी गिरीश तिवारी साहेब, विवेक बोराडे साहेबांना विनंती करतो की टॉस उडवण्यासाठी इथे आम्हाला सहकार्य करायचं आहे. अतिथी मान्यवर खऱ्या अर्थाने पाहिले गेले तर गिरीश तिवारी साहेब, मनसे वाहतूक चिटणीस महाराष्ट्र राज्य, आणि त्याच त्यांच्या समोर आपण पाहिले गेले तर विवेक बोराडे साहेब, मनसे उपशहर अध्यक्ष कलंबोली, आणि त्याचबरोबर संतोषजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जाते. मी विनंती करतो आयोजकांना की सन्माननीय गिरीश तिवारी साहेब यांचा स्वागत करून घ्यायचं. गिरीश तिवारी साहेब यांना मी विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी. मी विनंती करतो सुभाषजी पाटील साहेब, काँग्रेस कार्यकर्ता आहेत, त्यांनी देखील आमच्या या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. सुभाषजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. मी आयोजकांना विनंती करतो की आलेल्या सर्व मान्यवरांचं यथोचित मान सन्मान होणं गरजेचं आहे. त्या कारणाने आपण पाहतोय सुभाषजी पाटील साहेब यांचा मुख्य व्यासपीठावर यथोचित मान सन्मान केलं जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवण्यात आली गेली आहे ते सन्माननीय रामदासबाई पाटील, मनसे पनवेल तालुका अध्यक्ष, त्यांच्या हस्ते मात्र सुभाषजी पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्याच दरम्यान मी विनंती करतो की हनुमान काटावले साहेब यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. अगदी वेळात वेळ काढून आलेली सर्व मंडळी आहे मित्रांनो. त्या दरम्यान त्यांचं देखील यथोचित मान सन्मान होणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि रुपेश जुमारे यांना देखील माझी विनंती असेल की त्यांनी देखील स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. रुपेश जुमारे, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे.
त्या दरम्यान गौरव पाटील यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. गौरव पाटील असतील. यस, गौरव पाटील यांचा देखील यथोचित मान सन्मान होणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण आलेले सर्व मान्यवर यांचा यथोचित मान सन्मान या मनसे पनवेल तालुका अध्यक्ष 2025 च्या पर्वामध्ये केला जातोय. मी विनंती करतो सचिन दुर्गे साहेब बोकरबाडा गावातून बिलॉंग करतात. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्यांनी देखील अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याच दरम्यान मी विनंती करतो केतन माने देवद विभाग मनसे कार्यकर्ता यांनी देखील आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. केतन माने, केतन माने असतील देवद विभाग मनसे कार्यकर्ता आणि त्यांच्या समोर आपण पाहिलं गेलं तर मयूर पाटील असतील देवत विभाग कार्यकर्ता. त्याच दरम्यान हेमंत मेदाडकर असतील देवत विभाग कार्यकर्ता आणि त्यांच्या समोर प्रणय प्राभरेकर यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. देवत गावातून किंबहुना मनसेचे युवा कार्यकर्ते सर्व आणि त्यांचं देखील इथे मनसे चषक 2025 मध्ये यथोचित मान सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळेल. यस, रुपेश जुमारे, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्यांनी देखील अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि सचिन दुर्गे साहेब बोकरपाडा यांनी देखील अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. चोवीस बॉल मध्ये 17 धावसंख्येचा टार्गेट होता आणि पहिल्या चेंडूवरती ठोकला षटकार प्रणित पाटीलने, परंतु त्यानंतर त्याची विकेट जाते. राम पाटील गोलंदाज, एक कसलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल पुल केलाय, सरळ चेंडूला पाठवलाय, फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे येतोय दणदणीत चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. वरती लागल्या जात आहेत. खरं तर चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने एक चांगली धावसंख्या धावफलकावरती उभी राहिली जाते. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत, परंतु गोलंदाज सुद्धा तितकाच कसलेला आपल्याला पाहायला मिळतो. वेगवान पद्धतीचा हा चेंडू अगदी समोर टाकला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये, डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा स्थिरावल्यात त्या फक्त 10 धावा. टार्गेट होतं 17 धावसंख्येचा, आता 7 धावा बनवायच्या. इथे मात्र सरळ बॅटमधून खेचून काढलाय. फिल्डर आहे बघा, नशिबाची साथ या ठिकाणी मिळते बॅट्समनला आणि ऐन मोक्याच्या क्षणाला चेंडूने घेतलेली उसळी, सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय चौकार आणि
धावफलकावरती लागल्या जातात. बघा काय घडलं जात आहे मैदानावरती. फलंदाजाचं खरं तर लक्षच नव्हतं या चेंडूवरती. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला जातोय आणि बिमरचा नोगा हा चला नो बॉल या ठिकाणी चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांना विनंती आहे आपण या ठिकाणी चेक करायचं आहे. परंतु रनआउटच्या स्वरूपात विकेट ही नक्कीच या ठिकाणी मिळाली जाईल. खरं तर धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला गेला आणि त्यानंतर स्टंपिंग. चला फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये जाईल विकेट आणि बॉल सुद्धा डॉट या ठिकाणी पकडला जाईल. धाव फलक सिरावलंय ते 14 धावसंख्येवरती. नवीन आलेला बॅट्समन स्ट्रायकर एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. डावकुरी आताचा हा फलंदाज आदी पाटील ज्यानं फार चांगली गोलंदाजी केली. त्याने वैयक्तिक कोठ्यामध्ये जर आपण बघितलं तर एक विकेट त्याने गोलंदाजी करत असताना मिळवली होती आणि 2 धावेचं षटक या ठिकाणी फेकलं गेलं होतं. तो आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. गरज आहे ती फक्त आता 3 या धावसंख्येची, कारण 14 धावा आतापर्यंत बनवल्यात. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं होतं, परंतु एक षटकार एक चौकार पहिल्या षटकामध्ये आपण बघितला. विकेट जरी मिळवले असले तरी 2 मोठे फटके आले आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये हे 2 मोठे फटके खरं तर महत्वपूर्ण ठरले जातात आणि तेच मैदानावरती घडलं गेलं बोकरपाडा संघाच्या बाजूनं. आणि आता फक्त गरज असेल ती 18 बॉल मध्ये 3 या धावसंख्येची. 3 धावांची फक्त गरज आहे. आदी पाटील स्ट्रायकर एंड वरती डावकुऱ्याचा फलंदाज. हा चेंडू सरळ बॅट मधून खेचलाय. इथे मात्र 1 धाव मिळाली जाईल. दुसरीचा प्रयत्न होणार का? आणि हा होतोय. 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केल्या. सामना मात्र बरोबरी सुटलाय, परंतु कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे आणि आता फक्त गरज असेल ती 1 धावसंख्येची. पूर्णपणे हा सामना खिशामध्ये घातलाय तो टीम बोकरपाडा संघानं. बोकरपाडा विरुद्ध वाघिवली अशी पहिली मॅच आपण पाहतोय आणि या मॅच मध्ये पूर्णपणे दमदार खेळ केला तो टीम बोकरपाडा संघानं. गोलंदाजी प्रमुख राहिली. फलंदाजी थोडीशी कमकुवत पाहायला मिळेल टीम वाघिवली संघाची, परंतु काही हरकत नाहीये. इथून पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपला नक्कीच चांगला खेळ राहील ही आशा आपण बाळगूया. गोलंदाज तयार. हा पुढचा बॉल फक्त 1 धावेची गरज आणि चांगला फटका. धोनी स्टाईलनं मॅच फिनिश केली. फलंदाज आदी पाटीलच्या माध्यमातून येतो षटकार. दरम्यान वळूया मॅन ऑफ द मॅच कोण ठरला जाईल. अर्थातच ज्यांनी गोलंदाजी करताना आपल्या संघाला खूप चांगली स्टार्ट दिली, खूप चांगली गोलंदाजी केली